प्रियांनो आपण म्हणत आहोत तिसरी लाट. काही लोक म्हणतात कधी येणार आहे, कशी येणार आहे, केव्हा हे सगळं कोविड संपणार आहे, याच्याबद्दल त्याला उत्सुकता लागलेली आहे. म्हणजे मनुष्याचा स्वभाव आहे की त्याला उत्सुकता असते माहिती घेण्यासाठी. काय होणार आहे वर्तमान काळामध्ये, काय होणार आहे भविष्यामध्ये सुद्धा, की येत्या दिवसांमध्ये 2022चा विचार केला कोविड राहणार आहे का, पूर्वी जसं आपण फिरत होतो वागत होतो तसं आपल्याला संधी मिळणार आहे का, त्याला अजूनही ती उत्सुकता लागलेली आहे की काय होणार आहे. नुसतं पुढेच नाही तर प्रियांनो मागे देखील त्याच्या जीवनामध्ये काय घडल्या त्या गोष्टी, म्हणजे ज्याला आपण इतिहास म्हणतो, त्यामध्ये झाकून पाहण्याचा प्रियांनो तो प्रयत्न करत असतो. तिथं पण काय झालं, म्हणजे वर्तमान काळात काय झालं, भविष्यात ते काय होणार आहे आणि भूतकाळामध्ये सुद्धा काय झालं याची माहिती सारखी मिळवण्याचा प्रयत्न तो करत असतो. एवढंच नाही तर या भूतलावरती जे देवबापाने माणसाला बनवून ठेवलेलं आहे तिथंच राहण्याची प्रियांनो खरं तर त्याला आता इच्छा राहिलेली नाही असं दिसतं. आणि म्हणून या भूतलावरून, या पृथ्वीवरून चंद्राकडे कधी जाऊ आपण, तिथं वास्तव्य कसं होईल, मंगळावरती कधी जाऊ आपण, तिथं वास्तव्य कसं होईल, तिथलं वातावरण, आणि मग आपलं येणं जाणंसुद्धा कसं होईल, याच्याबद्दल आता मनुष्य सारखा विचार करायला लागलेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी सर्व मनुष्याच्या भूतलावरच्याच गोष्टी आपण पाहत आहोत. पण जे विश्वासणारे आहेत, देवाला भिवून वागणारे आहेत, देवाचं वचन वाचणारे आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा उत्सुकता ही कमालीला गेलेली आहे. आणि म्हणून काही जणांना उत्सुकता ही पण असते की नवीन प्रियांनो त्या ठिकाणी यरुशलेम, नवीन पृथ्वी, नवीन आकाश, नवीन प्रियांनो ज्या गोष्टी स्वर्ग आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्याबद्दल काय आहे, ही उत्सुकता आता विश्वासणाऱ्यांमध्ये दिसून येते. आणि म्हणून इतर भूतलावरची जी माणसं आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, त्यांना ह्या बाकीच्या गोष्टींची उत्सुकता असते. परंतु विश्वासणारे जर आहेत, मी मुद्दामून शब्द वापरत नाही ख्रिस्ती म्हणून, कारण ख्रिस्ती म्हणून आज खूप मोठा समाज आहे, परंतु त्यातले सर्वच उत्सुक आहेत असं नाही. काही निवडक लोक आहेत की जे देवाच्या चरणाजवळ बसतात, स्वतःला लीन नम्र करतात, त्यांच्या हातून कुठल्याही प्रकारचं एखादं पाप जरी घडलं तर त्याबद्दल ते क्षमा मागतात, देवबापाला आपल्या समोर सदैव ते ठेवतात, वचनातून मार्गदर्शन घेतात, पुढे काय करायचं आहे ती देवबापाची इच्छा आहे का नाही आणि मगच ते आपण करूया असं म्हणणारे लोक, यांना विश्वासू म्हणतो आपण. दुसऱ्या अर्थात मी शब्द म्हणेल त्याला मंडळी म्हटलेलं आहे, त्याला चर्च म्हटलेलं आहे. प्रिया चर्चमध्ये सुद्धा म्हणजे भक्तीमध्ये आपण म्हणत आहोत ते लोक सर्वच एकत्र येतात, ते सर्वच तेवढे उत्सुक आहेत असं नाही. आणि म्हणून माझा आज प्रियांनो जो मुद्दा मी घेतलेला आहे, तर रूपांतरित होणारी मंडळी ही कोण आहे. रूपांतरित होणारी मंडळी, मागील आठवड्यात आपण वेगवेगळ्या पाहिल्या गोष्टी प्रियांनो, आठपैकी पहिली गोष्ट आपण घेणार आहोत आणि त्या 8 मुद्द्यांना मी थोडक्यात म्हणते की मंडळीचं रूपांतर होणार आहे. त्यानंतर महासंकटाचा काळ ही एक मोठी घटना होणार आहे. तिसरी घटना आहे हर्मगोदनची लढाई, तिथं लढली जाणार आहे. चौथी घटना आहे ख्रिस्ताचे दुसरे आगमन, मग त्यावेळेला होणार आहे. पाचवी जी आहे 1000 वर्ष ख्रिस्ताचं राज्य आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सहावी घटना आहे की सैतान थोडा काळ सोडला जाईल, बंड करेल तो, परंतु त्याचा नाश त्या ठिकाणी होणार आहे. सातवी घटना आहे की दुष्ट लोकांचा परमेश्वर न्यायनिवाडा करणार आहे. आणि आठवी घटना म्हणजे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी परमेश्वर त्या ठिकाणी घडवणार आहे. आता ह्या सगळ्या 8 पायऱ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली पायरी आपण बघणार आहोत. मागील आठवड्यात एक थोडक्यात रूपरेषा आपण म्हणूया त्याला, की त्याकडे आपण प्रियांनो गेलो होतो. परंतु आता मात्र आपण प्रियांनो अशी गोष्ट पाहत आहोत की ज्याच्याबद्दल म्हणत आहोत मंडळीचे रूपांतर.
मंडळीचे रूपांतर. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन हे लवकरच होणार आहे असं आपण म्हणत आहोत आणि ते व्हायला पाहिजे, आमेन असं म्हणूया आपण प्रियानो. परंतु प्रश्न हा राहतो, ती मंडळी म्हणजे कोण आहे? मग रूपांतर सर्वांचंच होणार आहे का? वेगवेगळे प्रश्न प्रियानो त्या ठिकाणी असतात आणि काही लोकांचे प्रश्न असे आहेत की जे व्हॉट्सॲपवर कधी कधी विचारतात. पूर्वीसुद्धा वैयक्तिक आपण ज्या वेळेला भेटत होतो त्यावेळेलासुद्धा ते प्रश्न विचारले जात होतात. आणि ते म्हणजे काय, की जसं मागील आठवड्यामध्ये पण म्हटलं होतं की मंडळी ही छळामधून जाणार आहे का? म्हणजे जवळपास 7 वर्षाचा काळ म्हणतात छळाचा, मग त्या 7 वर्षाच्या छळामधून पूर्ण जावं लागेल का? कारण त्यांनी ऐकलेलं आहे की काही ठिकाणी म्हटलेलं आहे पूर्ण 7 वर्षाच्या काळामधून त्यांना जावं लागेल आणि मग ते घेतले जातील, रूपांतर त्यांचं होणार आहे. काही लोक म्हणतात की नाही 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 3.5 वर्षापर्यंत म्हणजे मधल्या काळामध्ये 7 वर्षाच्या मधल्या काळामध्ये मंडळी घेतली जाईल. आणि त्यांनी असं पण ऐकलेलं आहे की होय की 7 वर्षाचा महाकाळ जो आहे तो सुरू होण्याआधीच मंडळी घेतली जाणार आहे. म्हणजे सुरुवातीलाच घेतली जाईल, मध्ये घेतली जाईल किंवा छळाच्या नंतर घेतली जाईल, असे प्रश्न विचारले जातात. आणि मग रूपांतर जे आहे ते मंडळीचं होणार असताना नक्की कोण लोक आहेत, ते कोणती संस्था आहे? आणि मग असं विचार केला जातो की त्या संस्थेचं जर नाव आपल्याला कळलं तर आपण लवकर त्या चर्चेत जाऊन सभासद होऊन जाऊ आणि मग आपलेसुद्धा त्या ठिकाणी रूपांतर होईल. असे वेगवेगळे प्रश्न मी मागील काही माझ्या सेवा कार्यामध्ये प्रियानो ऐकलेले आहेत आणि त्याचं समाधान देखील प्रियानो माझ्या परीने मी करू शकलो होतो. पण आता देखील प्रियानो हाच प्रश्न राहतो की नक्की मंडळी पवित्र शास्त्राप्रमाणे आपल्याला जे सांगितलेलं आहे ती कोणती मंडळी आहे किंवा कोणाचं रूपांतर होणार आहे. आता आणखीन काही लोक त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारतात. 1,44,000 हा एक आकडा प्रगटीकरणाच्या पुस्तकात आलेला आहे. मग एवढेच लोक घेतले जाणार आहेत का? मग हे कोण कोण लोक राहणार आहेत? आणि मग ते विचार करायला सुरुवात करतात, या संस्थेतून थोडे, त्या संस्थेतून थोडे, अशा जगभरामध्ये कितीतरी संस्था आहेत आणि मग या संस्थेमधून ते घेतले जातील. परंतु काही लोकांचं म्हणणं तर असं आहे की नाही, ते 1,44,000 आमचीच संस्था आहे आणि आमच्याच संस्थेचे सगळे वेगवेगळे जे ब्रांचेस आहेत, शाखा आहेत, त्यामधून ते घेतले जाणार आहेत. आणि विशेष करून जे स्वतःला पेंटिकॉस्टल लोक म्हणतात त्यांचा हा दावा आहे की आम्हीच ते आहोत आणि आम्हीच खरे ख्रिस्ती आहोत, विश्वासणारे आहोत, आम्हालाच परमेश्वर घेऊन जाणार आहे आणि तो आकडा आमच्याबद्दलच आहे. असे वेगवेगळे प्रियानो मंडळीच्या संदर्भामध्ये प्रश्न आहेत की ज्याचं रूपांतर होणार आहे किंवा प्रभू घेणार आहे. आता पवित्र शास्त्राप्रमाणे जर बघितलं प्रियानो तर मंडळी म्हणजे ग्रीक भाषेमध्ये त्याला एक्लिझिया म्हटलेलं आहे. ग्रीक भाषेत एक्लिझिया म्हटलेलं आहे आणि हा शब्द हिंदी भाषेमध्ये सुद्धा चांगल्या रीतीने थोडासा ऐकायला मिळतो, कलिसिया. ग्रीक भाषेमध्ये एक्लिझिया आहे, हिंदी भाषेमध्ये कलिसिया आहे, पण मराठीमध्ये प्रियानो त्याला मंडळीच म्हटलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला चर्च म्हटलेलं आहे. ते हे चर्च हे कुठलं एक प्रकारची संस्था नाही आहे. काही लोक विचार करतात की रूपांतर होणार आहे तर ती कोणती संस्था आहे? म्हणजे जर आपण चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये आज आहोत तर चर्च ऑफ द नॅझरीन यातले प्रियानो घेतले जातील, बाकी कोणीच नाही का? दुसरे कुठले असतील? मेथडिस्ट असतील, बॅप्टिस्ट असतील, CNIचे असतील, वेगवेगळे प्रियानो चर्च ऑफ गॉड किंवा पेंटिकॉस्टल आहेत, घराघरामधले कोण लोक आहेत? तर खरं पाहिलं असता विश्वासणारे प्रारंभीच्या काळामध्ये हे सर्व एकच होते आणि देवबापाच्या दृष्टिकोनातून नॅझरीन, मेथडिस्ट, CNI, बॅप्टिस्ट देवाच्या दृष्टिकोनातून हे काहीच नाही आहे प्रिय. ह्या संस्था मनुष्याने घडवलेल्या आहेत आणि त्याच्या मंडळीच्या कारभाराला व्यवस्थितपणा आणण्यासाठी त्यांनी ह्या संस्था घडवलेल्या आहेत. आणि ह्या संस्था ज्या आहेत त्या
मनुष्याच्याच फायद्यासाठी आहे. पण पवित्र शास्त्रानुसार देव ह्या संस्थांकडे बघत नाही, पण त्या संस्थाच्या खाली जे भक्तीमध्ये बसणारे विश्वासणारे लोक आहेत त्यांच्याकडे परमेश्वर पाहतो, संस्थेकडे बघत नसतो. आणि म्हणून कुठली तरी एका संस्थेची मंडळी किंवा कुठली तरी एखादीच जमात, एखादंच राष्ट्र, मग कदाचित काही लोकांना वाटतं की सगळ्यात जास्त ख्रिस्ती लोक अमेरिकेमध्ये आहेत किंवा इंग्लंडमध्ये आहेत किंवा कोरिया देशामध्ये आहेत, आणि म्हणून तिथल्याच लोकांचं त्या ठिकाणी रूपांतर होणार आहे. तर असं नाही प्रियानो. एका देशाला, एखाद्या गटाला, एखाद्या राष्ट्राला म्हणून प्रियानो परमेश्वराने पाहिलं नाही, तर एक खरी मंडळी म्हणजे विश्वासणाऱ्यांची प्रियानो, एक प्रकारची प्रियानो ख्रिस्ताचं शरीर त्याला म्हटलेलं आहे. त्यामधले आपण प्रियानो एक सभासद आहोत, भाग आहोत. प्रियानो, संस्था मी परत एकदा म्हणेल, ह्या माणसाने घडवलेल्या आहेत. संस्था वर जाणार नाही आहेत, नॅझरीन वर नाही जाणार आहे प्रियानो, मेथडिस्ट वर जाणार नाही, CNI वर जाणार नाही, हे सगळं खालीच राहणार आहे. पण लक्षात घ्या, मंडळीमध्ये भक्तीमध्ये बसणाऱ्या लोकांना परमेश्वर बघत आहे, ज्यांचं जीवन खरंच त्याच्या वचनाप्रमाणे चाललेलं आहे. त्या अनेक राष्ट्रांमधले अनेक मंडळ्या, वेगवेगळ्या भाषेमधले, श्रीमंत असतील गरीब असतील, मग ते कुठले तरी प्रियानो एखाद्या घरामध्ये का भक्ती घेणारे असतील, तर ते सुद्धा देवबापाच्या दृष्टीने त्या चर्चचे सभासद ते आहेत. कुठलं चर्च? मंडळी, ख्रिस्ताची आध्यात्मिक मंडळी ज्याला म्हणतो आपण प्रियानो. त्या मंडळीचं रूपांतर होणार आहे प्रियानो. नॅझरीनचं रूपांतर, मेथडिस्टचं रूपांतर, CNIचं रूपांतर नाही होणार आहे, ते सगळं खाली पडणार आहे प्रियानो. जसं एखादी भुईमुगाची शेंग म्हटलं प्रियानो, तर त्याचं टल्फर पडून जातं, पण महत्त्व आतला जो दाणा असतो तो महत्त्वाचा. आज हे सगळी टल्फर आहेत प्रियानो. माणसाने जी संस्था बनवल्या आहेत हे टल्फर आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे प्रियानो. पण त्याच्या आतमध्ये भक्ती करणार आहे प्रियानो, जे विश्वासणारे आहेत त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. ते ख्रिस्ताचे शरीर आहेत, की जी प्रियानो मंडळी पेंटिकॉस्टच्या दिवशी सुरू झाली होती, की ज्या उत्सुकतेने, आत्मेने भरून प्रियानो भक्तीला बसले होते ते लोक. 120 फक्त लोक प्रभूने आशीर्वादित करून त्यांना स्वर्गारोहण होण्याआधी, त्याचं स्वर्गारोहण होण्याआधी जे लोक तिथं बसले होते, माडीवरती भक्ती करत होते, फक्त 120 लोक होते प्रियानो. पण त्यांच्यामध्ये हळूवार रीतीने पेत्राचं प्रियानो उपदेश सुरू झाला, आणि मग त्यानंतर प्रियानो तिथे 3000 माणसांची भर पडली. ही जी प्रियानो मंडळी आहे ती कुठली संस्था नव्हती, ती फक्त की तिथली राष्ट्राचीच ती होती असं नाही, परंतु प्रियानो ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, आपला प्रभू म्हणून त्याला, आपला देव म्हणून त्याला, तारणारा म्हणून प्रियानो ज्यांनी स्वीकारलं, ज्यांनी प्रियानो स्वतःचं पवित्र आत्म्याच्याद्वारे रूपांतर होऊ दिलं, बदल घडवला त्यांच्या जीवनामध्ये, त्यांचं परिवर्तन त्यांनी करून घेतलं, आणि ज्यांचं प्रियानो पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा झाला, असे असंख्य लाखो नाही करोडो लोक प्रियानो त्या काळापासून, पेंटिकॉस्टच्या दिवसापासून आजच्या प्रियानो ह्या वेळेपर्यंत, आणि इथून पुढे देखील प्रियानो ज्या मंडळांमध्ये प्रियानो लोक भक्ती करत राहतील, कदाचित त्यांचा अजून जन्मही झाला नाही, पण ते प्रियानो त्या मंडळीमध्ये रोपले जाणार आहेत. जोपर्यंत प्रभूचं दुसरं आगमन येणं होत नाही, तोपर्यंत त्यामध्ये प्रियानो ते रोपले जाणार आहेत. अशी ती ख्रिस्ताची खरी मंडळी, त्याचं रूपांतर होणार आहे. आणि म्हणून लक्षात घ्यायचं प्रियानो, कुठले यहुदी लोकच घेतले जातील किंवा परराष्ट्रीयमधले घेतले जातील असा भेदभाव आता देवबापाने ठेवला नाही. पूर्वी जिथे प्रियानो शल्मोनाचं मंदिर होतं, तिथे प्रियानो फक्त यहुदी लोक जाऊन प्रार्थना करत होते त्यांच्या प्रियानो मंदिरामध्ये. कालांतराने सभास्थानं प्रियानो तयार केली त्यांनी, तिथं जाऊन प्रियानो देवबापाची उपासना करायचे. पण सर्वच ठिकाणी ती सभास्थानं बांधता आलेली नाही आहे, किंवा प्रियानो कुठल्या रीतीचे त्या ठिकाणी मंदिरं उभारण्यात आली नाही. परंतु भक्तीमध्ये ज्या ठिकाणी एकत्र येत आहे,
ज्याला खरी मंडळी म्हणायचं तर तो शास्त्रभाग आपण वाचला, त्याला खरी मंडळी म्हणता येईल. कोणता शास्त्रभाग वाचला प्रियादो? मत्तयकृष्य वर्तमान त्याचा 18वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन. खरी मंडळी प्रियानो तिथं आहे. त्या खऱ्या मंडळीबद्दल काय म्हटलंय? प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे 19 वचनामध्ये, मत्तय 18:19 मी आणखीन तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्र होऊन विनंती करतील तर माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. लक्षात घ्या, तो म्हणत आहे पृथ्वीवर तुमच्यापैकी म्हणजे तुम्ही जे विश्वासणारे किंवा विश्वास ठेवणारे माझ्या मागे अनुयायी म्हणून आलेले लोक आहेत, तुमच्यापैकी जगात असे भरपूर लोक आहेत, त्या सगळ्यांबद्दल तो बोललेला नाही, परंतु तो म्हणत आहे तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्र येऊन, 2 जण प्रियांनो, जरी 2 जण बस खूप झाले प्रियांनो ख्रिस्तासाठी. काही वेळेला एखाद्या मंडळीचं म्हणजे कोविडच्या आधीच्या काळामधलं प्रियांनो मी म्हणत आहे की काही लोकांना सभासद व्हायचं असतं आणि मग ते नवीन ठिकाणी राहायला येतात किंवा इथंसुद्धा राहायला आले अहमदनगरमध्ये, तर ते पहिला विचार करतात की बाबा कोणत्या मंडळीमध्ये जायचं भक्तीला, कोणती मंडळी चांगली आहे, कोणती भक्ती चांगली आहे, जास्त लोक कोणते आहेत, गाणी कुठं चांगली गायली जातात, वचन कुठं सांगितलं जातं, या सगळ्या गोष्टींचा विचार ते करत राहतात. आणि ते म्हणतात नाही मग तिथं आपण जाऊया. आणि मग चॉईस करताना त्यांच्यामध्ये फार जास्त प्रामुख्याने असतं की नाही मोठी मंडळी असेल ना तिथं आपण सभासद घेऊ किंवा आपण तिथं जाऊया. संख्या जिथं जास्त आहे, काही लोक म्हणतात गीत जिथं चांगलं गायलं जातं, काही लोक म्हणतात वचन जिथं चांगलं त्या ठिकाणी सांगितलं जातं. या सगळ्यांमध्ये प्रियांनो परमेश्वराने कार्य केलेलं आहे. परंतु वचनाप्रमाणे जर बघितलं तर तिथं म्हटलंय एखाद्या गोष्टीविषयी 2 जण फक्त जरी एकत्र आले, आणि ती एखादी गोष्ट म्हणजे काय आहे तर ती म्हणजे देवबापाच्या कार्यासाठी, देवबापाच्या राज्याच्या वाढीसाठी प्रियांनो. दुसरं काही कार्य नाही. ख्रिस्ताचं दुसरं आगमन होण्याच्या उद्देशाने जे कोणी 2 जरी एकत्र आले आणि त्यासाठी त्यांनी मागणी केली प्रभूकडे, 2 येऊन एकमेकाच्या आजारपणासाठीच प्रार्थना करत बसले तर त्याचा काही उपयोग नाही आहे प्रियांनो. तसल्या गोष्टींबद्दल तो बोलत नाही. एकमेकांची भरभराट व्हावी एकमेकांच्या दुःख अडचणींमध्ये, ती नंतरची गोष्ट आहे. दॅट इज अ सेकंडरी पार्ट प्रियांनो. महत्त्वाचं आहे 2 जण ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी सर्व लोकांना सुवार्ता सांगण्याची जबाबदारी जे कोणी घेतील आणि त्यासाठी प्रियांनो प्रार्थना विनंत्या करतील, प्रयत्न करतील, त्यांच्याविषयी तो म्हणत आहे. पृथ्वीवर तुमच्यापैकी 2 कोणत्याही गोष्टीविषयी एकत्र येऊन विनंती करतील. जरी कोणतीही गोष्ट म्हटली, परंतु प्रियांनो लक्षात घ्या, जर तुम्ही त्याच्या राज्याच्या वाढीबद्दल करत आहात तर त्याबरोबर बाकीच्या दुसऱ्या पण गोष्टी तो तुम्हाला देणार आहेत. मत्तयमध्ये 6वा अध्याय 33 वचनात देखील म्हटलंय. पण तो म्हणत आहे स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. मी त्या दिवशी प्रियांनो बायबल स्टडीमध्ये देखील सांगत होतो की देवबाप आपल्याला आशीर्वादित करेल, आरोग्य देईल, पैशांची भरभराट देईल, सर्व त्रासांना, दुःखांना, अडचणींना, समस्यांना, काळजी, चिंता सगळ्या दूर करायला तयार आहेत. पण कधी? जर तो व्यक्ती देवबापाच्या सेवा कार्यासाठी स्वतःला समर्पित करत आहे, तो कार्य ते करत आहे, तर त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी देवबाप दूर करायला सुरुवात करेल. आणि त्यासाठी प्रियांनो एका श्रीमंत माणसाचं उदाहरण मी घेतलं होतं की त्या श्रीमंत मनुष्याने जर त्याच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जर करायचं आहे आणि त्यासाठी भरपूर तयारी चालू आहे, लोकांवरती जबाबदाऱ्या दिल्या आहेत की कसंही करून ते लग्न चांगलं पार पाडलं जावं, तर त्या कार्यासाठी मग एखाद्या त्या नोकरांपैकी कोणी आजारी पडला, त्याच्या घरात मृत्यू झाला, अपघात झाला, पण तो नोकर मात्र फार महत्त्वाचा आहे त्या श्रीमंत माणसासाठी, तर त्याला तो श्रीमंत मनुष्य हाकलून देईल का? नाही.
त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे, त्याच्यावर काम सोपवलेलं आहे. तो म्हणेल बाबा त्याची गरज काय आहे, अरे मी तर फार मोठा श्रीमंत आणि माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न पार पाडायचं, पण त्याची जर गरज आहे, त्याची अडचण आहे, त्याला मी मदत करतो, काय पाहिजे तशी पाहिजे, मग आर्थिक असू द्या कुठली असू द्या. आणि त्याच्या समस्या तो बाजूला काढण्यासाठी, त्यामधून त्याला लवकर बाहेर निघण्यासाठी आणि जे त्याच्या मुलामुलीचं लग्न आहे ते चांगल्या रीतीने होण्यासाठी त्याला तो मुद्दामून प्रोत्साहन देईल, घे बाबा कर, पण हे काम लवकर कर. अगदी त्याच रीतीने प्रियांनो हे सगळं चालू आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रियांनो विवाह होणार आहे स्वर्गामध्ये. मंडळी प्रियांनो ही त्याची वधू आहे, तो आपला वर आहे, तो नवरदेव आहे, आपण त्याची प्रियांनो प्रिय वधू आहोत. आणि म्हणून तो जो विवाह शेवटच्या दिवशी होणार आहे त्यासाठी प्रियांनो त्याच्या राज्याच्या वाढीसाठी जी काय तयारी चालू आहे या भूतलावरती, त्यासाठी तो म्हणत आहे काय पाहिजे ते मी सांगा, दोघे जण जरी एकत्र असतील मी कार्य करायला तयार आहे. आणि आपण बसतो प्रभूला, प्रभू सर्दी झाली, खोकला झालाय आणि पोटच दुखतंय, डोकंच दुखतंय आणि मग पैसेच नाही. एका दरिद्री व्यक्तीसारखं प्रियांनो आपण जीवन जगत असतो कधी प्रार्थनेमध्ये, आध्यात्मिक रीतीने सांगतो. एकदम दरिद्री जीवन, की तेवढं मिळालं की परत आपल्या कामाला, देवबापाच्या कार्यासाठी काही करायचं नाही, देवबापाच्या राज्यासाठी करायचं नाही. त्याचे पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दुसरं आगमन होणार आहे, त्याच्याबद्दल काही विचार करायचा नाही. माझी नोकरी, माझं कुटुंब सुखी राहील, पुढचं पिढी चांगली राहील, याच्यासाठी देवबापा मला हे दे ते दे, बस. त्याला मंडळी म्हटलेलं नाही आहे, लक्षात घ्या. ती मंडळीच नाही आहे प्रियांनो, ते मंडळीतले सभासद नाही आहेत. मी परत म्हणते चर्च ऑफ द नॅझरीन, मेथडिस्ट याचं नाही, ख्रिस्ताच्या मंडळीचे ते सभासद नाही आहेत. ते संधी साधू आहेत. कसं तरी जीवन प्रभू जगू दे बाबा, आशीर्वादित कर, मरुस्तोवर मला खायला प्यायला चांगलं मिळू दे, सुखी राहू दे, आनंदी राहू दे. अरे कशासाठी? देव म्हणते तू माझ्यासाठी काय करत आहे? त्याला मंडळी म्हटले प्रियांनो की जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे आणि त्याचं प्रियांनो मंडळी घेतली जाणार आहे, त्यांचा विवाह होणार आहे, त्यासाठी जे धडपड करतायत प्रियांनो, त्याच्याबद्दल तो म्हणत आहे. दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकत्र येऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल, डेफिनेट केली जाईल. जर एखादा व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती त्याच्या नोकरांबद्दल विचार करतोय प्रियांनो आणि तो कुठल्याही प्रकारे अडखळून येऊ नये म्हणतो माझ्या मुलाच्या मुलीच्या विवाहामध्ये, तर हे सुद्धा त्याच प्रकारे आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो देव आशीर्वादित करत असतो आणि म्हणून तो प्रियांनो आपल्याला भरभराट देत असतो आणि देईल प्रियांनो. माझ्याकडे पैसे नाहीत आणि माझ्याकडे हे नाही असं रडगाडणं प्रियांनो, तो नोकर जर त्या श्रीमंत माणसाकडे जाऊन बोलत राहिला तर तो काय म्हणेल, तू बाजूला हो बाबा, तुला नाही जमत तर तू बाजूला हो, मी दुसरं कोणीतरी नेमतो. आणि म्हणून प्रियांनो बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. त्याला म्हटलंय मंडळी प्रियांनो. आपली गणना कुणामध्ये होते प्रियांनो? बोलावल्यांमध्ये आहे का निवडलेल्यांमध्ये आहे? आणि मग त्यावेळेला प्रियांनो त्या व्यक्तीसाठी वाटेल ते देव करायला तयार असतो की जो खरोखर त्याचा चांगला एक कारागीर आहे, त्याचा सेवक आहे. सेवक म्हणजे म्हणताना प्रियांनो परत एकदा म्हणत आहे, फक्त पास्टर आणि मग सुवार्तिक आणि बिशप आणि रेव्हरंट आणि डॉक्टर असे शब्द लागलेलेच लोकांना सेवक म्हटलेलं नाही. सेवक मंडळीतले लोक आहेत प्रियांनो. आणि फक्त पंचमंडळातलेच नाही म्हणत आहे, सर्वसामान्य लोक की ज्यांना कुठलंही पद नाही आहे पण ते विश्वासू प्रियांनो आपलं कार्य आणि जीवन जगत आहेत, ख्रिस्तासाठी कार्य करत आहेत, त्यांना म्हटलेलं आहे प्रियांनो निवडलेले. आणि म्हणून स्वर्गातील तो म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. आणि मग 20 वचन म्हणत आहे, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, माझ्या नावाने जमलेले आहेत. कशाच्या नावाने? चाय पे चर्चा म्हणून नाही येते, या चहा प्यायला आणि आपण चर्चा करूया, या जेवायला, गप्पा मारूया, काय नाही सहज भेटू आपण, आलो होतो इकडे भटकत भटकत, आलो भेटायला. अशासाठी अशा गोष्टींबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणत नाहीये.
विशेष एका उद्देशाने प्रियानो मंडळीचं रूपांतर होणारे हे लोक कसे आहेत, तर तो म्हणत आहे, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमलेले आहेत, ख्रिस्ताच्या नावाने बसा, दोघं जण आपण काम करूया, योजना करूया. आज आपल्या मंडळीतून 2 जण निवडले प्रियानो की सेवा कार्यासाठी. त्यांना सांगितले नियोजन करा आणि सुवार्तेसाठी तुम्ही बाहेर जा. आपल्या मंडळीतून प्रियानो असे सेवक निवडले गेलेले आहेत की ज्यांना प्रभूने उपयोग केलेला आणि आजही करत आहे, सेवक झालेले आहेत. ख्रिस्तासाठी कार्य करणारे लोक. रविवारच्या दिवशी आपण एकत्र येतो, भक्तीमध्ये बसतो, कशासाठी प्रियानो? देवाचं वचन समजून घ्यावं, ऐकून घ्यावं. आणि मग प्रियानो स्वतःचीच आध्यात्मिकता नाही, आपल्या कुटुंबाचीच नाही, तर इतरांची देखील प्रियानो आध्यात्मिक जीवनामध्ये प्रियानो वाढ व्हावी. आणि जे ख्रिस्ताला ओळखत नाही त्यांना सुद्धा देवाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी त्यांना मदत करावी. ती मंडळी त्याचं रूपांतर होणार प्रियानो. परत मी म्हणते प्रियानो, कुठल्या संस्थेचं रूपांतर होणार नाही. कुठली तरी प्रियानो संस्था आहे नावाने, त्याचं रूपांतर नाहीये, मंडळीचं रूपांतर होणार आहे. आणि ती मंडळी सुद्धा कोण आहे प्रियानो? तर हे लोक जे अशा रीतीने त्याच्या कार्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि ख्रिस्त काय म्हणते प्रियानो? विशेष जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जमलेले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. ते 2च नाही आहेत, मी आहे पवित्र आत्म्याच्या रूपाने प्रियानो. तो दिसणार नाही, पण जिथे कुठे प्रियानो, जिथे कुठे हे 2 जण जरी असतील, आज विचार करा, 2च नाही प्रियानो, अख्खी मंडळी. आणि काही प्रियानो जसं आपण म्हणतो अमुक मंडळी, हजारो लोक आहेत. मागील आठवड्यामध्ये पॉल यंगीचो या प्रभूकडे निघून गेले, मोठे पास्टर, लाखो सभासद आहेत कोरिया देशामध्ये. सकाळी 3-4 वाजता भक्ती सुरू होते आणि 1-1 तासाला भक्ती नवीन सुरू होते. लाखोच्या संख्येने लोक एका भक्तीमध्ये असतात. आणि पूर्ण परत एकदा सकाळी 3 वाजता सुरू झालेली भक्ती ती दुसऱ्या दिवशी 3-4 वाजेपर्यंत चालत असते. एक तासाची, वेगवेगळे संदेश, वेगवेगळे पाळक, हजारो पाळक आहेत तिथं प्रियानो. काही लोक म्हणतात की हो, एक मंडळी एवढी मोठी आहे, देवाची स्तुती असो, पण त्या मंडळीचे सभासद म्हणून प्रियानो जर तुम्ही भूषवले जात आहात तर काही अर्थ नाही. जर ते मंडळीचे लोक एकत्र येऊन काही ना काहीतरी सेवा कार्य करत आहेत ख्रिस्तासाठी, मग ते प्रियानो स्थानिक लेवलपासून सुरू करणं गरजेचं आहे. की ज्याला प्रेषितांच्या कृत्यांमध्ये म्हटलेलं आहे, आधी यरूशलेम, मग यहुद्यात, मग शमरोनात आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. ती मंडळी प्रियानो, ती मंडळी, तुम्ही माझे साक्षी व्हाल असं प्रियानो आपल्या अवतीभवतीपासून प्रियानो सुरू करा आणि लांबपर्यंत पसरत जा. त्याला मंडळी म्हटलेलं आहे प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही ज्या वेळेला असं कार्य करताल त्यावेळेला तो म्हणत आहे, मी तुमच्यामध्ये आहे, मी तुमच्यामध्ये आहे. किती आशीर्वादित गोष्ट आहे प्रियानो ही. ख्रिस्त आपल्यामध्ये, म्हणजे जसं प्रेषितांबरोबर प्रियानो तो होता, 12 शिष्यांबरोबर होता, त्यांना मार्गदर्शन करत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांना दाखले सांगत होता, अगदी त्याच रीतीने प्रियानो तो आजही आत्म्याच्या रूपाने फक्त आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहे. आणि तो बोलत राहणार प्रियानो, तो समजावून सांगणार आहे. त्या मंडळीचं रूपांतर होणार आहे प्रियानो, त्या मंडळीचं रूपांतर होणार. ख्रिस्तामध्ये जे आहेत त्या मंडळीचं रूपांतर. आज म्हणून म्हटलं प्रियानो, कलिसिया, एक्लिसिया हे शब्द वापरलेत, परंतु आज त्याच्यामध्ये इतकी प्रियानो लोकांची संख्या झाली आहे आणि त्यातले प्रियानो काही फक्त नामधारी झालेले आहेत, नामधारी. आता ही मंडळी म्हणत असताना दुसरी एक बाजू याला मी सांगते प्रियानो, काही लोकांना वाटत असतं मंडळीचं रूपांतर होणार आहे म्हणजे ही चर्च बिल्डिंग बदलली जाणार आहे का? ही चर्च बिल्डिंगला चर्च बनवून प्रियानो म्हणतो आपण, परंतु हे चर्च नाही आहे. लक्षात घ्या, मी दरवेळेला आपल्या
वेगवेगळ्या उपदेशामधून सांगत आलेलो आहे. मंडळी म्हणजे ही मातीची बनवलेली प्रियानो इमारतबद्दल म्हटलेलं नाही. लोकांचं गैरसमज झालेला आहे की रस्त्याने येता जाता प्रियानो म्हणतात हे चर्च आहे, हे चर्च आहे. हे चर्च नाही आहे, हे चर्चची बिल्डिंग आहे, ही इमारत आहे प्रियानो, ही नाशवंत आहे. परंतु रविवारच्या दिवशी ज्यावेळेला तुम्ही एकत्र येऊन बसत होता ती मंडळी आहे प्रियानो. यामधून जर विश्वासणारे बाहेर काढले, यामधून जर प्रियानो सेवक बाहेर गेले, तर ही मंडळी नाही आहे प्रियानो, ही दगडामातीची गोष्ट आहे. आणि यामध्ये उद्या दारूच्या बाटल्या जर आणून ठेवल्या, विश्वासणारे निघून गेले आणि याला दारूच्या बाटल्यांनी भरलं, तर याला प्रियानो आपण दारूचा गुत्ता म्हणूया, जरी ते दिसायला चर्चच्या इमारतीसारखी असली तर. म्हणजे मंडळी क्रॉस वीस लावलेला आहे तरी. उद्या एखाद्याने प्रियानो एखादा न्हावी आला आणि त्याने आरशे लावले तिथं आणि खुर्च्या टाकल्या, तर याला सलून म्हणू आपण. फक्त टॉवरवरती आहे, काहीतरी टॉवर दिसतोय आणि म्हणून प्रियानो ती चर्च झालेलं आहे असं नाही. एखाद्याने प्रियानो धान्य आणून टाकलं तिथं आणि काउंटर तयार केलं तर किराणाचं दुकान झालं प्रियानो. देव बापाच्या दृष्टिकोनातून इमारत कुठेही नाहीये प्रियानो. त्याला मी म्हणेल अनस्क्रिप्चरल. कारण देवाच्या वचनामध्ये प्रेषितांच्या कृत्यांमध्ये जर बघितलं तर कुठंही मंदिर म्हणून बांधलेलं, मंदिर वेगळं आणि मंडळी वेगळी प्रियानो लक्षात घ्या. मंदिराच्या आतमध्ये बसलेली मंडळी ही देवबापाची आहे आणि त्याला महत्त्व आहे. मंदिर नाही प्रियानो. आज जिथं तिथं चर्चा होते मंदिर बांधेंगे, मंदिर बांधेंगे. मग ते ख्रिस्ती तर असू द्या, नाहीतर ख्रिस्ती समाजामध्ये सुद्धा आज त्याच्यावरून फार सेवक लोक फार हे होतात, हमारे पास मंदिर नाही आहे. बायबलमध्ये कुठंही दिलेलं नाही प्रियानो. पण दुसरी बाजू मी हेच म्हणत आहे की ज्याचं म्हणत आहोत प्रियानो मंडळीचं रूपांतर होणार आहे, चर्चचं रूपांतर होणार आहे, तर ते बसलेले लोक आहेत. काही वेळेला या इमारतीला पण फार महत्त्व दिलं जातं, या वेदीला फार महत्त्व दिलं जातं. अरे वेदी आहे. एक धोका त्याच्यामध्ये असा आहे प्रियानो की आपली दृष्टी ज्या खऱ्या गोष्टीकडे लावली पाहिजे त्याच्यापासून दुसरीकडे प्रियानो आपण सरकतो. ज्या वेळेला प्रियानो लोक बसलेले असतात या हॉलमध्ये लोक बसलेले असतात, त्यावेळेला चप्पल काढून आला चांगली गोष्ट आहे, कारण देवाची उपस्थिती तिथं असते. देवाचे पवित्र लोक तिथं बसलेले आहेत. तुम्ही सर्वजण तिथं बसलेले असतात, चप्पल काढून आला ठीक आहे. पण तुम्ही जर इथं नाहीये तर त्या गोष्टीला पवित्र स्थान म्हणता येत नाही. आणि त्याला पवित्र स्थान म्हणण्याचा धोका खूप असतो प्रिया. त्याची आपोआप उपासना किंवा पूजा केल्यासारखा येते. ज्या वेळेला भक्ती लोकांची असते तिथं दोघे जण जरी बसले असतील, मोठा हॉल आहे हा, पण इथं दोघे जण जरी बसले असतील ते पवित्र ठिकाण आहे, कारण येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये आहे, हे देवबापाचं आता वचन सांगत आहे. हजारोने बसलेले असतील पण देव जर तिथं नाहीये तर तो कार्यक्रमाचा हॉल झाला पर्यंत. तुम्ही दुसऱ्याच गोष्टींसाठी लाखोच्या संख्येने लोक बसलेले आहात, ते एखाद्या पुढाऱ्याची सभा होईल, मग भले ती इमारत असू द्या. आणि म्हणून धोका काय असतो की कधी कधी आपण एखाद्या वास्तूची पूजा करायला लागतो, एखाद्या वेदीची, एखाद्या क्रॉसची. हा धोका टाळला पाहिजे आणि लक्षात घ्यायला पाहिजे. मंडळी लोकांना म्हटलेलं आहे. आपण म्हणत आहोत की येत्या दिवसांमध्ये प्रियानो, पुढच्या वर्षी 22मध्ये आपल्या मंडळीला 25 वर्ष होती. आता मंडळीची स्थापना कधी झाली शोधून काढलं, मला कोणीच तारीख तशी दिली नाही. शेवटी कुठंतरी खरं तर मंडळीची प्रियानो सिल्वर जुबली किंवा त्या ठिकाणी प्रियानो आपण म्हणत आहोत 25 वर्ष झालेली आहेत, तर एक दिवस कुठंतरी राहायला पाहिजे. या दिवशी त्याची स्थापना झाली. पण तो दिवस मला कोणी एक्झॅक्ट सांगू शकलं नाही कोणत्या दिवशी ती सुरू झालेली आहे. आणि तसं ऑफिशियल रेकॉर्ड कुठं नाही आहे, माझ्याकडे कागद नाही आहे तसा.
लोक सांगतात अमुक अमुक दिवशी अमुक अमुक आले होते पाळकसाहेब आणि मग तिथं सुरुवात झालेली. पण माझ्याकडे रेकॉर्ड कुठंच ऑफिशियल सापडलं नाही. आणि म्हणून पण कुठंतरी ती मंडळीची स्थापना आहे, ती मंडळी कधीतरी सुरू झालेली आहे. ही काय अनंत काळापासून आलेली असं नाही, पण ही मंडळी आहे बाबा, कधी सुरू झाली, त्याचा एक दिवस म्हणून एक चांगला उत्सव पर्व आपण करावा असं म्हटलं. आणि म्हणून शोधत होतो काय करावं. आणि मग लक्षात आलं की जर तारीख नाही आहे तर हरकत नाही, ज्या दिवशी ही इमारत इंगळे पाळकसाहेबांनी ज्या वेळेला ते प्रांताध्यक्ष होते, इंगळे साहेबांनी ज्या वेळेला ती समर्पित केली, कदाचित तो दिवस तरी आपण धरूया. मंदिराची प्रियानो इमारत ज्या दिवशी समर्पण केली तो दिवस 13 जानेवारी 1997. मग ती तारीख धरून, त्याच्या आधी मंडळी खरं तर झालेली आहे, पण ती तारीख धरून आपण काहीतरी एक पर्व करावं अशी नियोजन केलं. आणि त्यासाठी प्रयोग पंच मंडळाला देखील मी विनंती केलेली आहे की आपण काहीतरी या ठिकाणी, जशी कोविडचं आपल्याला बातमी मिळेल तशा रीतीने आपण तयारी करूया. आणि मंडळीतल्या लोकांनी, पंचमंडळाच्या लोकांनी जबाबदारी घेतलेली आहे. जरी ती तारीख मंदिराच्या समर्पणाची आहे, पण मंडळीची सापडत नसल्यामुळे आपण प्रियानो एक कुठंतरी उत्सव व्हायला पाहिजे, देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. वेगवेगळ्या सेवकांचं त्या दिवशी प्रियानो त्या ठिकाणी आगमन होऊन वचनातून त्यांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. यासाठी एक पर्व म्हणून आपण काहीतरी तारीख धरलेली आहे. पण मंडळीचं रूपांतर होणार आहे तर ह्या बिल्डिंगचं होणार नाही. याची देखरेख आपण करत आहोत कशासाठी, तर इथं प्रियानो आपले वेगवेगळे कार्यक्रम होतात आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियानो आपण या ठिकाणी विधी होतात, त्यासाठी आपण एकत्र येतो, म्हणून त्याचं जतन करणं महत्त्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला प्रियानो त्यावरतीच जास्त आपला खर्च होतो किंवा पैसा जातो. हे आपल्याच मंडळीबद्दल बोलत नाही, मी बाकीच्या मोठमोठ्या कॅथेड्रल्स, इमारत त्याच्याबद्दल बोलत आहे. आणि त्याची प्रियानो जर तशी मंडळीच्या लोकांपेक्षा मंडळीच्या इमारतीची, चर्चपेक्षा चर्च बिल्डिंगची जर जास्त काळजी घेतली जात आहे तर फार मोठा धोका आहे प्रिया. कारण रूपांतर होणार आहे ते चर्च बिल्डिंगचं नाही, रूपांतर होणार आहे ते प्रियानो तिथल्या लोकांचं होणार आहे. मग ते लहान का प्रियानो मुलगा असू द्या, जर तो ख्रिस्ताला ओळखत आहे, जर त्याने प्रभूच्या मार्गामध्ये आहे, त्याचं परिवर्तन होणार आहे, रूपांतर होणार आहे प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेला आपण इथं हा शास्त्रभाग वाचतो, मत्तय आणि 18 आणि 19 आणि 20 तिथं लिहून ठेवा, याला मंडळी म्हटलेलं आहे, याला म्हटले. कारण प्रभू स्वतः त्यांच्यामध्ये उपस्थित राहणार आहे. पौलाने सुद्धा एक मोठी घोषणा केलेली आहे प्रियानो. आणि जर आपण काढलं प्रेषितांची कृत्य याचा 17वा अध्याय आणि त्याचं 24 वचन, तो काय म्हणते बघा. प्रेषितांचे कृत्य याचा 17वा अध्याय आणि 24 वचनामध्ये म्हटलं आहे की ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. हातांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही. का? कारण त्याने जग व त्यातल्या सर्व काही गोष्टी त्याने निर्माण केलेल्या आहेत. स्वर्गाचा आणि पृथ्वीचा तो प्रभू आहे. हातांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही. आणि म्हणून त्याचं परिवर्तन होणार नाही, परंतु त्याच्या आत्म्याच्या द्वारे प्रियानो जे बदल झालेला आहे, की ज्याला पौल प्रियानो विशेष करून जर आपण पहिले करिंथ काढलं आणि त्याचा 3रा अध्याय आणि 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे त्याने, करिंथीकरास पहिले पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 16 वचन, काही जणांचा पाठ असेल 3:16, योहान 3:16, तसं पहिले करिंथ 3:16 हे सुद्धा लक्षात राहू दे प्रियानो. पहिले करिंथ 3:16 म्हटले, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुम्ही देवाचं मंदिर आहात, त्याचं रूपांतर होणार आहे. प्रभू श्री ख्रिस्त प्रियानो येऊन त्याचं रूपांतर करणार आहे, जो आपण प्रियानो मागील आठवड्यामध्ये 8 मुद्द्यांपैकी हा पहिला मुद्दा आहे. मंडळीचं रूपांतर. तर कोण? तर तुम्ही. का त्याचं रूपांतर? तो म्हणत आहे कारण तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय?
आपण का प्रियांनो काही वेळेला जगी गोष्टींकडे फार जास्त लक्ष लागलेलं असतं आपलं, आणि मंडळीतल्या लोकांकडे नाही, मंदिरातल्या गोष्टींकडे जास्त असतं. मग त्यापैकी प्रियांनो जसं म्हटलं, ही वेदी किंवा चर्च बिल्डिंग जे आहे, चर्च बिल्डिंग किंवा त्याच्यावरचा क्रॉस आणि मग वेगवेगळ्या रीतीच्या गोष्टी फार पवित्र आणि प्रियांनो ज्याला म्हणू आपण की बाबा पूजनीय, मग तिथं आपण नाही लावत, पण मग कॅन्डल लावल्या जातात, उदबत्त्या अगरबत्त्या लावल्या जातात. देव बाप्पाने कधीही प्रियांनो कुठेही म्हटलेलं नाही मूर्ती एखादी, मग ती येशू ख्रिस्ताची असू द्या, कधी कधी ती मर्याबाईची असू द्या, किंवा वधस्तंभावर टांगलेला येशू ख्रिस्त, त्याचं चुंबन घेऊन त्याला प्रियांनो त्या ठिकाणी पावित्र्य मानलं जात असतं. पावित्र्य कशाबद्दल आहे प्रियांनो? तुमच्या अंतःकरणाबद्दल आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आपण बाह्य ह्या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष जास्त देतो आणि स्वतःच्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष करतो प्रियांनो, की ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा राहत आहे. देवाचा आत्मा ह्या पवित्र प्रियांनो मंदिर म्हणतो आपण, इथं राहत नाही आहे, या बिल्डिंगमध्ये राहत नाही येतो, तो तुमच्यामध्ये राहतो. आणि ज्यावेळेला तुम्ही तसे पवित्र आत्म्याने भरलेले लोक ज्यावेळेला या हॉलमध्ये येऊन बसता, त्यावेळेला हे पवित्र प्रियांनो स्थान होतं. ज्यावेळेला तुम्ही इथून निघून जाता, तुमच्याबरोबर तुमचा प्रियांनो देवाचा आत्मासुद्धा निघून जातो. हे एक प्रियांनो हॉल होतो, हा हॉल होतो प्रियांनो. आणि काही लोक या हॉलला किंवा मोठमोठ्या इमारतींना खूप मानलं जातं. आणि आत्तापर्यंत इतिहासामध्ये प्रियांनो कितीतरी मोठमोठे चर्च बिल्डिंग्ज आहेत, ज्याला चर्चेस म्हणतात लोक, त्याचं जतन केलं जातं प्रियांनो, फार सांभाळलं जातं. आणि आता परिस्थिती अशी आली की अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये प्रियांनो अशा रीतीचं हे चर्च बिल्डिंगचं रूपांतर आता मशिदीमध्ये झालेलं आहे प्रियांनो. काय अर्थ राहिला त्याचा आता सांगा? मशिदीमध्ये झालेलं आहे. त्याच चर्च बिल्डिंगमध्ये जिथं प्रियांनो पूर्वी देवबापाची गाणी गायली जात होती, उपदेश केला जात होता, आता ते सगळं बंद करून लोकांचे सगळे बेंचेस तिथं काढून टाकले, खुर्च्या काढून टाकल्या, आता तिथं चटया टाकलेल्या आहेत. आणि आता इस्लामिक लोक जे आहेत तिथं नमाज पडायला सुरुवात करतात आणि त्यांच्या देवाचा प्रियांनो घोषणा करतात. दिसायला बाहेरून प्रियांनो इमारत आहे. आज लोकांचं लक्ष तिथं लागलेलं आहे प्रियांनो, मंदिरांकडे, इमारतीकडे, मंडळीकडे नाही आहे. आणि म्हणून तिथं 17 वचन म्हटलं, जर कुणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कुठल्या त्या लोकांनी आता तिथं देवबापाची उपासना करणं सोडून प्रियांनो तिथं जर आता दुसऱ्या धर्माचं सुरू झाले, तर त्याच्याबद्दल देव बोलत नाही आहे. जो कोणी मंदिराचा नाश करतो, मंदिराचा नाश करतो म्हणजे स्वतःच्या शरीराचा नाश करतो, स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही, मग त्याच्यामध्ये आजारपणसुद्धा आलं प्रियांनो. आपल्या शरीराची देखील काळजी घ्यायला सांगितलेली आहे. कुठल्याही व्यसनामध्ये अडकून नका, कुठल्याही प्रियांनो बाकीच्या जगिक गोष्टींमध्ये अडकू नका, परंतु स्वतःला पवित्र ठेवा, तो म्हणत आहे. कारण देवाचा आत्मा त्याच्यामध्ये राहत आहे, त्याचं रूपांतर होणार आहे. कारण देवाच्या मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात. देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात, त्याचं रूपांतर होणार आहे. आज म्हणून प्रियांनो या गोष्टीवरती वाद घालायचा नसतो की बाबा तुमचा बाप्तिस्मा शिंपडून झाला आहे का, पाणी ओतून झालं आहे का पाण्यात बुडून झालेलं आहे. मी ज्यावेळेला सुरुवातीला सेवा सुरू केली होती त्यावेळेला फार आवेशी होतो मी प्रियांनो ह्या गोष्टीविषयी. आणि मी ज्यांचा शिंपडून झालेला बाप्तिस्मा आहे त्यांना म्हणायचं, हे चुकीचं आहे एकदम, कुठंच असं शिंपडून म्हटलेलं नाही. येशू ख्रिस्ताचा शिंपडून झालेला नव्हता. परिस्थितीनुसार प्रियांनो माणसाचे बाप्तिस्मे वेगवेगळ्या रीतीने होईल, पण त्या मनुष्याचं तसं परिवर्तन होणं गरजेचं. हां, एक वाद मात्र मी नेहमी घालेल, तो शिंपडून असू द्या, पाण्याने बुडून असू द्या किंवा पाण्यात बुडचुळून असू द्या, एक वाद मात्र मी अजूनही धरून ठेवलेला आहे. तो म्हणजे मी लहान मुलांचा बाप्तिस्मा बिलकुल ॲक्सेप्ट करत नाही. त्यावेळेला पण तो होता, आजही तो आहे. कारण त्यांना बिलकुल समजत नाही नक्की ख्रिस्त कोण आहे, देव कोण आहे.
तर मंडळीचं रूपांतर होणार आहे ते कोणत्या लोकांचं होणार आहे? शिंपडून झालेल्यांचं होणार नाही का? नाही, त्यांचं पण होणार आहे. जर त्यांनी खरं पावित्र्याने त्यांचं परिवर्तन झालेलं आहे, भले तो त्यांच्या डोक्यावरती पाणी टाकून झालेलं आहे, शिंपडून झालेलं किंवा पाण्यात बुचकळून झालेलं आहे. काही वेळेला पाण्यात बुचकळलेल्या लोकांचं सुद्धा परिवर्तन झालेलं नसतं, पण ते बुचकळून काढले जातं. रूपांतर त्यांचं नाही होणार आहे प्रियांनो. रूपांतर त्या लोकांचं होणार आहे की जे खरंच ज्यांचं परिवर्तन झालेलं आहे, ज्यांचं प्रियांनो नवीन जन्माचा अनुभव आलेला आहे. नवीन जन्म म्हणजे प्रियांनो ख्रिस्ताचा स्वीकार केला. असाच एक मंदिरातला व्यक्ती, असाच एक मंदिराला जाणारा येणारा व्यक्ती, मंदिरामध्ये सेवा करणाऱ्या व्यक्तीची येशू ख्रिस्ताबरोबर भेट झाली आणि त्यालासुद्धा ते ऐकून आश्चर्य वाटलं. आणि तो कोण होता? निकोदिमस. निकोदिमससुद्धा प्रियांनो आजच्या काळातल्या चर्चमध्ये येणारा जाणारा किंवा भक्ती करणारा, पण त्याला नवीन जन्माचा अनुभव माहीत नव्हता. आणि येशू ख्रिस्ताची भेट झाल्यानंतर तिथं आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण काढलं प्रियांनो योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय, येशू ख्रिस्त त्याला काय म्हणत आहे? योहानकृत शुभवर्तमान आणि त्याचा 3रा अध्याय 5 आणि 7 वचन काय म्हटले प्रियांनो? तिथं म्हटलेलं आहे, येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. परिवर्तन, मंडळीचं रूपांतर देवाच्या राज्यामध्ये त्याच्याबद्दल म्हणत आहे. 6वे वचन, देहापासून जन्मलेला देह आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मारू नका. नव्याने जन्मला पाहिजे म्हणून आश्चर्य मानू नका. एक चांगली गोष्ट प्रियांनो ओघानेच कधी कधी वाचत असताना फार वेगळं वाटतं. शिष्यांना आरे तुरे म्हणून येशू ख्रिस्त बोलत असतो, पण ज्यावेळेला निकोदेमला पाहतो त्यावेळेला तिथं म्हटलेलं आहे, तुम्हाला नव्याने जन्मलं पाहिजे. वयस्कर व्यक्ती आहे, पण वयस्कर जरी असला म्हणून येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, पण तो सृष्टीचा निर्माण करता देव आहे, प्रभू आहे. पण तो सुद्धा त्या वयस्कर माणसाला समजावून सांगताना मुद्दामून म्हणत आहे, तुम्हाला आणि नव्याने जन्मले पाहिजे. ख्रिस्ती घरामध्ये जरी तुमचा जन्म झाला तर तुम्ही ख्रिस्ती होता असं नाही. तुम्ही बाकीच्या धर्मांमध्ये होता तर त्या धर्मामध्ये तुम्ही गणले जात होता, पण ख्रिस्तामध्ये तसे नाही आहे प्रियांनो. देवाच्या दृष्टिकोनातून ख्रिस्ती घरामध्ये एका मुलामुलीचा जन्म झालेला आहे, तर तो सुद्धा ख्रिस्तीच म्हणवला जाईल. नाही, तो त्यावेळेला ख्रिस्ती म्हणवला जाईल ज्या वेळेला त्याने खरंच नवीन जन्माचा अनुभव घेतलेला आहे. आणि त्याचं रूपांतर नंतर पुढं आपण म्हणत असतो की त्याचा बाप्तिस्मा झालेला आहे. त्याचाच बाप्तिस्मा व्हायला पाहिजे खरं तर, मग तो ख्रिस्ती होतो प्रियांनो. पण अशा रीतीने प्रियांनो बरेच लोक झालेले आहेत, पण रूपांतर मात्र झालेलं नाही आहे. आणि म्हणून ते ख्रिस्ती धरले जातात, गणले जातात, पण कालांतराने दिसतं की ते नामधारी ख्रिस्ती आहेत. त्या नामधारी ख्रिस्ती लोकांचं परिवर्तन होणार नाही. मंडळीचं परिवर्तन होईल, पण रूपांतर होणार नाही. क्षमा करा, रूपांतर होणार नाही. आणि म्हणून मी जास्त भर ह्या गोष्टींकडे देत आहे. ज्या मागील आठवड्यामध्ये प्रियांनो आपण 8 घटना बघितल्या, त्यापैकी ही पहिली घटना मंडळीचं रूपांतर. मग नक्की कोणती मंडळी आणि कोण लोक आहेत ते? ती कुठली एक पर्टिक्युलर संस्था नाही, त्या कुठल्या तरी एका राष्ट्रामध्ये नाही, एका जमातीमधले नाही. ते गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव नाही आहे, काळे का गोरे हा भेदभाव नाही आहे, परंतु भेदभाव हा आहे की त्याचं रूपांतर झालेलं आहे का नाही, म्हणजे परिवर्तन झालं आहे का नाही, त्याचं रूपांतर होईल प्रियांनो. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे तुम्हाला आणि मला लक्ष देणं गरजेचं आहे. कालांतराने पुढं जाऊन प्रियांनो आपण पाहूया, पुढील देवबापाची इच्छा असली तर रूपांतर थोडंसं रूपांतर झाल्यानंतर जो छळाचा काळ आहे त्यामध्ये आपण जाणार आहोत. पण एक शेवटचं वचन मंडळीचं रूपांतर होण्यासाठी पौलाने जे म्हटलेलं आहे की जे मागच्या वेळेला कदाचित आपण वाचायचं राहून गेलं होतं, आणि ते म्हणजे 1 थेसलोनिके 4 अध्याय आणि त्याचं 16 आणि 17 वचन. तिथं म्हटलेलं आहे, 13 पासून मी वाचत आहे प्रियांनो.
पहिले थेसलोनिके 4 अध्याय 13 वचनापासून, बंधुजनो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेलेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणीन. हे फार आशादायी प्रियांनो गोष्ट आहे. ज्या वेळेला प्रियांनो ते झोपी गेलेले म्हणत आहे, तर येशूच्या द्वारे जे झोपी गेलेले त्यांना तो म्हणत आहे देव त्याच्याद्वारे आणील, परत आणणार आहे. आणि म्हणून छळाच्या आधी मंडळीचं प्रियांनो रूपांतर होईल या गोष्टीकडे माझा विश्वास जास्त आहे. कारण काही लोक म्हणतात छळाच्या मध्ये 3.5 वर्ष भयंकर आहे. पुढच्या वेळेला आपण बघूया प्रियांनो, आता महासंकटाचा काळ, त्यामध्ये आपल्याला जावं लागेल. परंतु इथं पाऊल म्हणत आहे की ख्रिस्ताबरोबर तो आणेल. 15 वचन, प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो. म्हणजे स्वतःच्या बुद्धीने पण नाही सांगत आहे, तो देवाच्या वचनावरून तो सांगत आहे. काय म्हणत आहे, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. म्हणजे काय, एक अशी प्रियांनो एक असा काळ येणार आहे की त्या पिढीच्या लोकांचं मरणच होणार नाही आहे प्रियांनो. ते मरणार नाही आहेत जसे आपल्या आधी काही लोक मरण पावले आणि त्यांना पुरलं. आपण मी मागेसुद्धा म्हटलं, पण एक असा काळ येणार आहे की ज्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यावेळेला ते मंडळीतले लोक मरणार नाहीत, त्यांना आपोआपच घेतलं जाणार आहे. पण मेलेल्या लोकांना घेतलं जाईल आणि मग जिवंत असे आपण घेतलं जाऊ, ते पाऊल इथं सांगत आहे. म्हणून तो म्हणत आहे 15 वचनामध्ये, प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हाला हे सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणार नाहीत, नंतर जाऊ, ते आधी जातील. 16 वचन, कारण आज्ञाध्वनी व आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतरीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. आणि नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनाने एकमेकांचे सांत्वन करा. दुःख झालेल्या लोकांसाठी तो म्हणत होता. आणि त्यामधून प्रियांनो आपल्याला समजतंय की मंडळीचं रूपांतर कसं होणार आहे, हे खात्रीने होणार आहे. ही काल्पनिक गोष्ट नाही आहे, ही कुठल्या कॉमिकमधली प्रियांनो गोष्ट नाही आहे, ही खरोखरची होणारी गोष्ट आहे. आणि देवबापाने जे आत्तापर्यंत, मागे पण म्हटलं प्रियांनो, ज्या भविष्यवाणी आत्तापर्यंत देवाने सांगितल्या त्या पूर्ण झालेल्या आहेत, खरे ठरलेल्या आहेत. पूर्ण झाल्यापेक्षा काही आता होणार आहेत, पण त्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि ही सुद्धा खरी होणार आहे. ही काल्पनिक नाही आहे. बाकीचे विश्वास ठेव नाही तर न ठेव, पण तुम्ही जे आहात, मी जे आहे, आपण हा विश्वास ठेवूया की मंडळीमध्ये मला त्या ठिकाणी रूपांतर होणार. प्रश्न हाच आहे प्रियांनो, शेवटी थांबायचा आहे, आपण त्या मंडळीमध्ये गणले जात आहोत का की जे ख्रिस्ताचं रूपांतर, ख्रिस्त आल्यानंतर रूपांतर होणार आहे, का आम्ही या मंडळीचे सभासद आहोत? जगातल्या संस्थेबद्दल जर तुम्ही म्हणत आहात, ह्या संस्थेन त्या संस्थेन ह्या मंडळीच्या आम्ही सभासद आहोत, सगळं वाया जाणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या मंडळीचं रूपांतर होणार आहे, ज्याच्याबद्दल प्रियांनो आपण ऐकलं, त्याच्यामध्ये माझी गणना होते का? आपण तसं कार्य करत आहोत का? आपल्याला देव सर्व गोष्टींचा पुरवठा देत आहे, पण त्याची सेवा करतोय का आपण? रविवार म्हटलं की त्याची उपासना, त्याची भक्ती, त्याची सेवा करण्यासाठी हा दिवस आहे. पण आपण म्हणतो 2 तास भक्ती बसली, बाद झालं, आजचा दिवस आशीर्वादित होईल. आणि दिवसभर प्रियांनो आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो. देवाच्या सेवेसाठी, त्याच्या राज्यासाठी, प्रभू श्री ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत, प्रार्थना करत आहोत? विश्रांतीचा वेळ आहे, रोज तुम्ही कामाला जातात, ते काम त्या दिवशी नाही करायचं, पण ॲटलिस्ट या दिवशी आपण बसून योजना करावी आणि पुढील आठवड्यामध्ये दे बापा मला आत्मीयतू दे, मला सांगण्याची धैर्य दे, शक्ती दे.
हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यांचं अजूनही रूपांतर झालं नाही किंवा परिवर्तन झालं नाही, क्षमा करा, ज्यांचं अजूनही परिवर्तन झालं नाही, त्यांनी स्वतःला आज पुन्हा एकदा संधी देवबापाने दिलेली आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा, पश्चाताप करा, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा की जो आपल्या पापांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत एकदा उठलेला आहे, स्वर्गामध्ये गेला आणि आता परत येणार आहे. त्याचं येणं कधी होईल सांगता येत नाही. आज स्थिती तशी आहे, दिसून येत आहे वातावरण, चिन्ह दिसत आहे की त्याचं आगमन लवकरच होईल. आपण घेतले जाऊ का? प्रार्थना करूया. प्रियानो, थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेसाठी. आम्ही गीत देखील गात आहोत प्रभू. खरोखर प्रभू येणार, प्रभू येणार, मेघावरती स्वार होऊन अकस्मित येणार, अगदी अचानक रीतीने प्रभू ते येणार आहे. आणि म्हणून आम्ही नुसते गीत गाणारे नाही, तर त्या गीताचा अर्थ समजून आम्ही स्वतःचं देखील समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करावं यासाठी सहाय्य कर. मार्गदर्शक हो प्रभू. येथपर्यंत जसं तू आमच्या बरोबर राहिला, ही भक्ती फक्त रविवारची इथंच थांबते असं नाही, तर प्रभू ही पूर्ण रविवारी आणि पूर्ण आठवडाभर, पूर्ण प्रभू महिनाभर, पूर्ण वर्षभर आणि जोपर्यंत या भूतलावर आमचं आयुष्य आहे, हे जीवन एक भक्तीचंच एक भाग आहे प्रभू. आणि म्हणून आज त्या विचारांना तू बदलून टाक प्रभू की आम्ही फक्त 2 तास भक्ती करतो. आम्ही इथून पुढे देखील आमची भक्ती ही चालूच ठेवावी आणि ती तुझ्या संदर्भामध्ये, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, स्वार्थेसाठी, स्वतःला आणि इतरांना पवित्रतेमध्ये चालण्यास आणि दुसरं आगमन प्रभूचं याकडे लक्ष लावणारे आम्ही असावं. ये प्रभू, आज ही तुझी प्रिय मंडळी, जरी नॅझरीनचं नाव म्हणून प्रभू आम्ही दिलेलं आहे, परंतु ही प्रभू कुठल्या पाळकाची, अधिकाऱ्याची, संस्थेची नाही, परंतु प्रभू ही तुझी मंडळी आहे. आज प्रभू या मंडळीवरती तुझी कृपा दया दे. कोणालाही मागे राहू देऊ नकोस. तो प्रत्येकाचं प्रभू परिवर्तन आज होऊ दे की जेणेकरून तू पुन्हा एकदा येशील त्यावेळेला त्यांचं देखील रूपांतर. आज प्रभू खरोखर आम्ही तुझ्याकडे हीच विनंती करत आहोत की त्यांचं रूपांतर होते. सर्व जगिक मोहपाशापासून, जगातल्या सैतानाच्या गोष्टींपासून प्रभू प्रत्येकाचा बचाव कर. तुझ्यामध्ये आमची वाढ आध्यात्मिक रीतीने होण्यास मदत कर. पुन्हा एकदा आजचा दिवस आणि येणारा आठवडा आणि प्रत्येक लहान थोरापासून प्रत्येकाला प्रभू तुझ्या आशीर्वादाने कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो प्रभूची प्रार्थना म्हणे. प्रियानो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडल्या तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. काल, आज, सर्व काळ येशू सारखा. सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. देवाची स्तुती असो. प्रियानो, पुन्हा एकदा आपली भेट संध्याकाळी संडे स्कूलसाठी 6 वाजता राहणार आहे आणि उद्या तरुण संघ संध्याकाळी प्रियानो 7 वाजता राहणार आहे. बायबल स्टडी बुधवारी आहे संध्याकाळी 7 वाजता. महिलांची सभा शुक्रवारी 5 वाजता राहणार आहे. आणि मध्ये प्रियानो SNBCचे क्लासेस देखील राहणार आहे. कुणाला अजूनही आपल्या मंडळीतल्या प्रियजनांना वाटत आहे मला भाग घ्यायचा आहे, शिकायचा आहे, प्रियानो मला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे आपण मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी त्यामध्ये आपण SNBCच्या भाग घेऊ. देवबाप करो त्यांना आशीर्वाद.
एक दुसरी सूचना प्रियांनो द्यावीशी वाटत आहे ती म्हणजे आपण प्रयत्न करत आहोत की झूमवरती आपण प्रियांनो आपली भक्ती घ्यावी. आत्तापर्यंत आपण ही गुगल मीटची घेत होतो, पण झूमवर आपण प्रयत्न करणार आहोत पुढच्या रविवारी, कारण त्यामध्ये वाद्य आणि गाणं हे प्रियांनो दोन्ही ऐकायला मिळतं चांगलं, असं प्रियांनो आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. तर गुगल मीटवरून कदाचित झूमवर पुढच्या आठवड्यामध्ये आपण जाऊ. तशी लिंक तुम्हाला पाठवली जाईल, पण विनंती आहे आपल्या मोबाईलमध्ये कृपा करून झूम ॲपसुद्धा डाउनलोड करून घ्यावं की आपण त्यामध्ये प्रियांनो चांगल्या रीतीने रेकॉर्डिंग करू शकू. देवबाप करो, सहाय्य करो आणि तुम्हा सर्वांना प्रभू विशेष आशीर्वाद. धन्यवाद. थँक्यू.